माझ्या नवऱ्याची मैत्रीण. मी वृंदा, माझा नवरा सारंग, आई बाबा दीर असं आमचं कुटुंब. आई बाबा मुलीसारखे आणि दीर बहिणीपेक्षा जास्त जीव लावतो. तसं मी सगळ्यांना लग्नाच्या आधीपासूनच ओळखते. मी सारंगच्या चुलत मामाची मुलगी. आईने आधीच मला सारंगसाठी पसंत केली होती आणि माझ्या बाबांनी होकार दिला होता. हे मला आधीपासूनच माहीत होतं. फक्त सारंगला माहीत नव्हतं आधी. तर माझा सारंग सांगू तेवढं कमीच आहे त्याच्याविषयी. म्हणजे असाच होता मनात माझ्या, सजनी ग स्वप्नी पाहिला तसा भेटला साजन ग. कृष्ण सावळावर्ण शरीराने सुदृढ, उंच पाणीदार डोळे आणि निर्मळ हास्य. डोळ्यात कायम सगळ्यांसाठी जिव्हाळा असतो त्याच्या. त्याने माझा हात हातात घेऊन आयुष्यभर प्रेमळ नजरेत कैद करावं असं मला वाटत राहतं. कधी कोणाला उलट बोलणार नाही, कुणावर ओरडणार नाही. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जपणारा त्याचा स्वभाव इतका गोड आहे. 1-2 महिने जी व्यक्ती राहील त्याच्या प्रेमात नक्कीच पडेल, जशी मी पडले त्याच्या प्रेमात. देव माणूस म्हणावा अगदी तसा आहे माझा सारंग. देवांचे आभार मानू तितके कमीच आहेत असा प्रेमळ साथीदार दिल्याबद्दल. माझ्यावर खूप प्रेम करतो, मी सांगेन ते आणून देतो. आणि ह्या 3 वर्षा संसारात एकदाही आमचं भांडण काही वाईट वागेल असं मला आठवतही नाही. आई बाबांचा खूप आदर करतो. अजूनही बाबा म्हणतील तो शेवटचा शब्द. त्याचा एक शब्दही खाली पडू देत नाही. आईवरही खूप प्रेम आहे त्याचं, फक्त किंचित एकमेकांमध्ये दुरावा जाणवतो मला. मी खूप वेळा विचारलं पण काहीच नाही असं दोघे म्हणाले. असो असेल काही. आणि मी दिसायला तशी मध्यम आहे. म्हणजे पहिल्या नजरेत कुणी माझ्या प्रेमात पडेल अशी मुळीच नाही. माझ्यापेक्षा सुंदर मुलगी त्याला सहज मिळाली असती तरीही त्याने आईबाबाच्या इच्छेमुळे माझ्याशी लग्न केलं आणि खूप सुखी आहे मी त्याच्यासोबत. पण कधी असं वाटतं इतक्या चांगल्या माणसाला एखादी तरी जवळची मैत्रीण असेलच ना. मी असं खूप वेळा विचारलं देखील त्याला, पण तू आहेस ना माझी मैत्रीण, अजून कशाला कोण हवी इतकंच म्हणतो आणि विषय बदलतो. पण असंच कधीतरी मी त्याला विचारात हरवलेला पाहिलं आहे. कधीतरी अचानक भरलेले डोळे, तर कधी मोबाईल स्क्रीनकडे एकटक भावूक होऊन पाहताना पाहिलं आहे. तेव्हा मला खूप टेन्शन यायचं. मी 2-3 वेळा खोदून विचारलं देखील, पण काही साध्य झालं नाही. त्याच्या नकळत मी त्याचा मोबाईल पण चेक केला आहे, पण ना कोणी अनोळखी फोटो किंवा अनोळखी फोन नंबर. संशय घ्यावा असा माणूस तो नाहीच आहे. त्यामुळे मी सोडून दिलं होतं. शोध घ्यायचा असं कधी वाटलं नाही, पण मला आज माझ्या घरी एक मुलगी तिच्या लग्नाची पत्रिका घेऊन आली होती. पत्रिका जाऊ देत, मी स्वतः मुलगी असून तिच्याकडे वेड्यागत पाहत राहिले. इतकी सुंदर दिसत होती. माझ्या इतकीच उंचीला, पण एकदम मेंटेड बॉडी. नक्कीच योगाभ्यास करत असावी. सुंदर लागवी हास्य, फिकट निळ्या रंगाची साडी, पदर एका बाजूने मोकळा सोडलेला, एका बाजूने खुले सोडलेले. तिची लांब सडक केस, बापरे किती सुंदर होते. कॉफी रंग आणि छान अशी चमक. तिची इतकी लांब आणि सुंदर केस पाहून मला माझ्या हातभर केसांची किवच आली. उजव्या हाताला घड्याळ आणि डाव्या हातात पर्स. तिच्या सावळ्या सौंदर्यावर हे सगळं खुलून दिसत होतं. आणि तशीही कोणतीही अविवाहित मुलगी साडीमध्ये खूप सुंदर दिसते, आणि ही तर कडक दिसत होती. अजून एक पेज लिहिता येईल इतकी सुंदर होती. पण ती जास्तच तारीफ नको ना. मी एकटीच घरात होते. तिने सरळ दारात उभी राहून सारंगचं हेच घर आहे का असं विचारलं. मी ह्याआधी तिला कधीच पाहिलेली नव्हती. हो सांगून तिला आत यायला सांगितलं. किती गोड हसते ती. तू वृंदा ना. मला तिने कसं ओळखलं मला प्रश्नच पडला. मी तिला विचारलं देखील, तुम्ही मला आणि सारंगला कसे ओळखता, म्हणजे मी तुम्हाला ह्याआधी कधीच पाहिलेलं नाही वगैरे. मग तिने सांगितलं की मी आणि सारंग खूप चांगले मित्र होतो. तुझा सागरदादा आहे ना, तोही ओळखतो मला. सारंगची मैत्रीण आहे, पण सारंगने तिच्याविषयी मला सांगितलं नव्हतं. माझ्या मनात खूप विचार येत होते, पण मी ते बाजूला केले. ती खूप काही सांगत होती, छान बोलत होती. खूप आपुलकीने घरातल्या सगळ्यांची चौकशी केली. मला तर काही कळतच नव्हतं. ती सगळ्यांना ओळखते, मग मलाच कशी माहीत नाही ही. ती इतकी सुंदर मराठी बोलत होती, माझी स्पष्ट अशुद्ध आणि अस्खलित, की मी तिच्यासोबत बोलताना शब्दांची जुळवाजुळव करावी लागत होती. आम्ही आपली साधी गावरान मराठी बोलतो,
कधीच तरी शुद्ध, पण तिच्यासमोर मला माझ्या भाषेची किंचित लाज वाटली. ती नक्कीच खूप शिकलेली असणार. विचारू का हिला? पण घरी आलेल्या पाहुण्यांना असं शिक्षण वगैरे विचारणार? ती थोडी ना मुलगा पाहायला आली आहे. मी माझ्याच विचारावर हसले. तिला मी चहा नाश्ता विचारला, पण काही न घेता माझ्याजवळ प्रेमाने बसली. माझ्या हातात तिच्या लग्नाचं कार्ड आणि 2 कॅडबरी डेअरी मिल्क मोठेवाले देऊन म्हणाली, मी इकडे नसते राहायला, पण बाबांची इच्छा आहे की माझं लग्न गावाकडेच व्हावं, त्यामुळेच इकडे येणं झालं. आलीच आहे तर म्हटलं सारंग आणि तुला भेटूनच जावं. तुमच्या लग्नात तर मला नाही यायला जमलं, पण तुम्ही सगळे आवर्जून या, मी वाट पाहीन. प्लीज सारंगला सांग मी आले होते म्हणून. त्याला सांग त्याला यायचंच आहे माझ्या लग्नात, नाहीतर मी रागवेन. आणि एक सांगू, खूप लकी आहेस तू जे तुला सारंग मिळाला. इतकं म्हणून ती गेली आली गेली. माझ्या डोक्यात विचारांचे किडे सोडून गेली. एकतर ती सारंगला एकेरी नावाने साथ घालत होती, म्हणजे ते जवळून एकमेकांना ओळखत असणार. मैत्रीण आहे, मग मला आधी का बोलला नाही? मी कितीतरी वेळा विचारलं हिच्याविषयी, कधीच काही बोलला नाही. का? त्याने मुद्दाम लपवून ठेवलं का माझ्यापासून, की अजून काही? संशय नाही, पण नको ते विचार मन व्यापून पाहत होते. संध्याकाळी काय ते कळेलच. सारंग आला की म्हणून मी सगळे विचार बाजूला करून गॅस पेटवून स्वतःला कामात गुंतवून घेतलं. तरीही तिचे विचार मनात येत होते. किती सुंदर दिसते, तिची हसण्याची स्टाईल, भाषा, तिचे केस आपल्यासारखीच असून देखील आपल्यापेक्षा किती वेगळी आणि सुंदर दिसते ती. मीही तिच्यासारखी दिसायचा प्रयत्न करेन. वृंदा, किती गच्चाळ आहेस तू, सुधर जराशी. असे काही बाई विचार करत कधी संध्याकाळ झाली कळलेही नाही. सारंग आला, जेवण उरकलं. मीही पटपट कामं उरकून माझ्या रूममध्ये गेले. सारंग नेहमीसारखा मोबाईलवर मेसेज वगैरे चेक करत बसला होता. मला पाहून नेहमीसारखा मी बाजूला बसावी म्हणून सरकला. मी कार्ड आणि कॅडबरी त्याच्या हातात दिले. त्याने माझ्याकडे पाहून हे काय असं विचारलं. ते एक मुलगी आली होती आपल्या घरी, तुला विचारत होती म्हणे, तुझी जवळची मैत्रीण आहे आणि सगळ्यांना नीट ओळखत होती ती. मग माझ्यापासून का लपवलंस की तुझी कोणी मैत्रीण आहे म्हणून? हे वाच आधी आणि सांग मला कोण आहे नक्की ती. मी नाटकीच रागवले. काहीही काय बोलतेस वेडे तू, जुन्या ऑफिसमधल्या मॅम वगैरे असतील असं म्हणून त्याने कार्ड उघडलं. त्याने कार्डमध्ये ते नाव वाचलं आणि तो बिथरला. त्याची नजर कावरी-बावरी झाली होती. ते वाचून जणू त्याचा श्वास जागीच थांबला असावा, असं काहीतरी किंचित धाप लागल्यागत झालं त्याला. मी विचारलं, काय झालं? पाणी देतेस का प्लीज? मी पळत जाऊन पाणी घेऊन आले. पाहते तर काय तो सावरलेला दिसत होता, पण डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या आणि त्याने घाईघाईत पुसल्या असाव्या असं हे लगेच लक्षात येत होतं. काय झालं रे? मी विचारलं. तर म्हणाला, डोकं दुखतंय अचानक, झोपलो की बरं वाटेल असं म्हणाला. तो थोडा वेळ तसाच हरवल्यागत बसून होता. तसं आमच्यामध्ये मीच जास्त बोलते म्हणून मीच सुरुवात केली. किती गोड आहे रे ती. मी जर मुलगा असते ना तर कधीच सोडून तिच्या मागे लागले असते. बळेच हसला तो. सांग ना रे, नक्की कोण आहे ती? अगं खरंच फक्त ओळख होती इतकंच. तुझा सागर दादा आणि माझी चांगली ओळख होती. खूप वर्ष आधी सोडून गेली होती ती सगळं. हे आता कुठे आहे रे? काय करते माहीत नाही, आणि माहीत करून तरी काय करणार? त्याने मोठा सुस्कारा सोडला. खूप डोकं दुखतंय, झोपूया आपण असं म्हणून तो मला माझ्यासमोर पाठ करून झोपला. डोकं कसं दुखेल अचानक, आणि कार्ड वाचायच्या आधी ठणठणीत होता हा. तिचं नाव वाचून ह्याला काहीतरी झालं. नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. असं काहीतरी लपवतोय माझ्यापासून, पण काय? ह्याचं तिच्यावर प्रेम वगैरे? ह्या नुसत्या विचारानेच मी घाबरले. मी माझ्या मनाची समज घातली. नाही, शक्य नाही आहे. तो असा नाही आहे. वृंदा, मूर्खासारखी काहीही विचार करू नको, शांत हो. असं काही नसणार आहे. मी खूप डिस्टर्ब झाले होते. त्याला पाहिलं तर तो कदाचित झोपला होता. खूप प्रयत्नाने मी माझ्या विचारांना दूर लोटले. ते काय आहे ना, माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर, आणि तो माझ्या व्यतिरिक्त अजून कोणाला प्रेम करत असेल हा विचारही मी सहन करू शकत नव्हते.
असो मीही झोपले, पण 2-3 तासांनी मला माझ्या बाजूने दबलेल्या हुंदक्याचे आवाज येत होते. मी अर्थातच झोपेतच होते, पण कुणीतरी उशीत तोंड कोंबून रडल्याचं स्पष्ट जाणवत होतं. मी तर खूप घाबरले होते. मी आधी सारंगला उठवायला वळले होतेच, तर तो डोळे पुसत चोळत उठला. मी पटकन डोळे बंद केले. तो अजूनही हंसत होता. आई शपथ, म्हणजे हा स्वतः रडत होता की विचारावंसं वाटलं तर त्याने दुसऱ्या हाताने हे कार्ड बाजूला ठेवत आणि वॉशरूमला गेला. मी पाहिलं तर कार्ड ओलं झालं होतं. म्हणजे हा तिच्यामुळेच आता रडायची वेळ माझी होती. एकतर ती इतकी सुंदर होती की तिच्यासाठी कुणीही माझ्यासारख्या 100 बायका सोडेल. तो फ्रेश होऊन आला. मी झोपायचं नाटक केलं. माझ्या माझ्या उशाशेजारी बसून माझं डोकं कुरवाळत बसला आणि एक क्षण मला काहीच सुचत नव्हतं. पुन्हा नको विचारूस, ती माझी कोण आहे. मी नाही सांगू शकणार आणि तू समजूही नाही शकणार. स्वतःच्या विस्कटलेल्या आयुष्याची काय ओळख सांगू तुला मी. पण मी आपली नात्याशी एकनिष्ठ आहे आणि कायमच राहीन इतकं म्हणून तो झोपला. मी जागीच थरथरले होते. तो झोपला आणि माझी झोप मात्र उडाली कायमची. म्हणजे सारंग आणि मारवा. सारंग, तिच्यावर प्रेम. मला हे वाक्य मनातल्या मनात देखील पूर्ण करायची हिंमत होत नव्हती. विचारामध्ये पहाट झाली. मी रात्रभर जागीच होती. सकाळी उठले. कशी तरी सकाळची कामे उरकली. नाश्त्याला सगळे आले, पण सारंग कुठे दिसत नव्हता. कोणालाही न सांगता देव जाणो कुठे गेला होता. मी त्याच्यासाठी नाश्ता काढून आवराआवर करून घेतली. 3 तास होऊन गेले. ह्या माणसाचा पत्ता नाही. म्हणून मी कॉल केला तर फोन रूममध्येच होता. ऑफिसला कॉल केला. 2-3 वेळा उत्तर दिलं नाही. माझा जीव कासावीस झाला होता. पुन्हा केला तेव्हा कुठे फोन उचलला गेला. विचारलं तर तो ऑफिसला गेलाच नव्हता. आता माझं डोकं खराब झालं होतं. हा नक्कीच तिला भेटायला गेला असणार. मी आतल्या आत घुमसत होते. तरी घरी येऊ देत, मग सांगते वृंदा काय आहे ते. सागरदादाला विचारून उगीच घरात सगळ्यांना कळलं असतं, म्हणून मी त्याला काहीही विचारलं नाही. माझ्या डोक्यात विचारांनी नुसतं थैमान घातलं होतं. मला कसले कसले विचार येत होते. सारंग आणि मारवा एकमेकांना भेटत आहेत. तो तिच्याकडे एकटक पाहत आहे. ती लाजते. त्याने तिचा हात हातात घेतलाय. ती अलगद त्याच्या मिठीत शिरते. मला संशय नव्हता घ्यायचा त्यांच्यावर, पण आता जे घडत आहे ते डोळ्यासमोर मी डोळसपणे कसं झिडकारू. शेवटी बायकोचं मन आहे ते. मी कसं सहन करणार होते ते. माझा प्रचंड मनस्ताप होत होता. तो घरी आला की मी त्याला सरळ विचारणार होते. शेवटी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. संध्याकाळी नेहमीपेक्षा 1 तास उशिराच तो घरी आला. चेहरा उतरलेला दिसत होता. कितीही कृत्रिमपणे हसण्याचा प्रयत्न करत होता. मला वाटून गेलं, हा आजच असा मुखवटा घेऊन हसतोय की आधीपासून असाच आहे. मी नीट लक्ष दिलंच नाही त्याच्याकडे. त्याच्या हसणाऱ्या चेहऱ्यामागे त्याचा खरा चेहरा असावा का, ज्यावर भूतकाळाचे वर्ण असावेत. माझं काही चुकलं आहे का, की मीच ओळखू शकले नाही त्याला. माझं मन नकळत दुहेरी विचारात हरवून गेलं. मी स्वतःला विचारलं, असेल ते असेल, पण जे घडत आहे त्याच्या आधी सोक्षमोक्ष लावायला हवा. मी रूममध्ये गेले. सरळ दार लावून घेतलं आणि सरळ मुद्द्यालाच हात घातला. कुठे गेला होतास न सांगता आज? सॉरी, अगं ऑफिसला अर्जंट काम निघालं म्हणून लगेच न सांगता जावं लागलं आणि चुकून फोन घरीच राहिला. तो कसा तरी नजर चोरून म्हणाला, हा चक्क खोटं बोलला माझ्याशी. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. इतके वर्ष ज्या माणसाने माझ्यापासून एकही गोष्ट लपवली नाही, तो माणूस चक्क खोटं बोलते माझ्या तोंडावर. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. शांत वगैरे गेलं खड्ड्यात. हा बाहेर जाऊन शेण खाणार आणि आम्ही त्याच्या इज्जतीची सांभाळत राहायचे. खोटं बोलू नको. सारंग ऑफिसला कॉल केला होता तू तिकडे नव्हतास. आणि काय रे, काय होते तुला ह्या 2 दिवसात? ती मारवा आल्यापासून होते ना सगळं. तिला भेटायला गेला होतास ना, सांग ना. लाज नाही वाटली? तो बाहेर तोंड काळं करायचं होतं तर माझ्यासोबत लग्न का केलं? तो काहीच न बोलत नव्हता. कदाचित असं काही घडल याची अपेक्षा नसावी. तो गप्प होता म्हणून मला जास्त राग येत होता. गप्प आहे म्हणजेच याचा गुन्हा मान्य आहे असा अर्थ होता. तो काहीच न बोलता रूममधून बाहेर जात होता, तर मी त्याला अडवलं. बाहेर गेलास तर सरळ आईबाबासोबत गोंगाट भरवेल की कळलं? आणि तीही इतकी सतीसावित्री येऊन माझ्या घरी आली होती. लाज नाही वाटली माझ्या पायरीवर पाय ठेवायला? शी घाणेरडी कुठली. लग्न झालेल्या माणसाबरोबर संबंध ठेवते आणि वागते जशी देवीच.
माझंही तोंड सुटलं होतं. तिच्याविषयी एक अक्षर देखील वाईट नको आहे हा तुझ्या तोंडातून मला कळलं. आणि मला न जुमानता तो सरळ दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपला. आमचं पहिलं भांडण. मी खूप रडले त्या रात्री. आपल्या माणसासोबत असल्या माणसासोबत कशाला राहायचं? त्याला तीच आवडते, मग मी इथं का राहू? मी सकाळी सगळं उरकून आईबाबांना थातूरमातून कारण देऊन त्यांच्यासमोरून माहेरी आले. एका शब्दाने देखील अडवलं नाही त्याने मला. म्हणजे त्याच्या लेखी मी काहीच नाही आहे. माझी किंमत शून्य आहे तिच्यासमोर. मी मनात त्या मारवाला खूप शिव्या दिल्या. खूप जास्त. तिच्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं होतं. मला खूप राग आला होता. इतका की 2 दिवस त्याचे येणारे कॉलही मी घेतले नाही, ना मॅसेजला उत्तर दिलं. इतकंच काय तर तिसऱ्या दिवशी सरळ फोन बंद करून ठेवला. माझ्या आईबाबांना काही कळू दिलं नाही. पण 5व्या दिवशी तो मला घ्यायला आला. मी तोपर्यंत घटस्फोट वगैरेचा विचार करून मोकळे झाले होते. खरेपणी असं काही करायची माझी हिंमत नव्हतीच, पण रागात मी ठरवलं होतं. तो आला तसा मी दार लावून बंद करून घेतले. आईबाबा मला आवाज देत होते. मी कोणालाच उत्तर दिलं नाही. मग तो आला. वृंदा, त्याची प्रेमळ साथ. मी आवाज दिला नाही. मी रागात माझं लग्न झालं आहे, मला माझं सगळं सांभाळावं लागतं वगैरे विसरून गेले होते. आईबाबांना त्याने काहीतरी सांगितलं असेलच मी का रागावले आहे ते. त्यामुळे मला इतकं टेन्शन नव्हतं. त्याने पुन्हा आवाज दिला. सगळं सांगतो तुला, आधी घरी चल प्लीज. मला सगळं ऐकायचं होतं. पाहायचं होतं मला कशा प्रकारे फसवलं आहे ते. मी दार उघडलं. माझ्यासमोर केविलवाना चेहरा घेऊन तो उभा होता. माझ्या नजरेला नजर द्यायची हिंमत होत नव्हती त्याची. पण खोलवर खूप रडल्यासारखा हरल्यासारखा दिसत होता. अगतिक वाटला, पण मला दया आली नाही. माझा राग जास्त हवी झाला होता माझ्यावर. त्यावेळेस गाडीत बसले. तो एकही शब्द बोलला नाही. मला तरी काय पडली होती? मीही बोलले नाही. त्याने सरळ घरी न घेता गाडी शेतावर नेली. आमचं तिथं छोटंसं घरवजा खोपडं होतं आणि बाहेर मस्त बाज आहे. त्यावर आम्ही बसून मस्त शेत न्याहाळत बसलो. त्याने जवळजवळ मला खेचतच त्या बाजेवर बसवलं आणि तो स्वतः माझ्या पायाजवळ मातीत बसला. माझ्या मांडीवर डोकं ठेवून स्वतःच माझा हात त्याच्या केसात ठेवला आणि त्याने सगळं सांगितलं. वृंदा, सगळ्यात आधी मारवाविषयी तुझ्या मनात जे काही विष भरून ठेवलं आहे ते आधी फेकून दे. आणि ज्या माणसाविषयी आपल्याला काही माहीत नाही ना, त्याच्याविषयी चुकीचं काय कुठलंच मत ठरवू नये. तू तिला दोष देतेस ना? अगं, तिने माझ्यामुळे किती सहन केलं आहे ना, त्याची भरपाई मी आयुष्यभर काही करू शकणार नाही. माझ्यामुळे आणि नकळत आपल्या जोडलेल्या ह्या नात्यामुळे. सागरच्या वर्गात शिकायची ती. तिच्या काकाच्या लग्नात मला एकदा तो घेऊन गेला होता. तिथेच ओळख झाली. सागर नंतर BScला आणि ती इंजिनिअरिंगला गेली. मी त्यावेळेस नवीनच जॉबला लागलो होतो. मला सायन्सचं काही जमलंच नाही. त्यामुळे मध्येच शिक्षण सोडून बाबांनी ओळखीवर जॉब शोधून दिला. गंमत म्हणजे मी त्याच रोडने जॉबला रोज जायचो ज्या रोडवर ती बससाठी थांबलेली असायची. आमची सकाळी जाण्याची वेळ एकच होती. 1-2 वेळा नॉर्मल ओळख म्हणून मी तिला स्माईल दिली. ती ओळख द्यायला लागली. मला तिने सोडशील का कॉलेजला म्हणून विचारलं तर मी एका पायावर तयार झालो. तिला सोडलं कॉलेजला तेव्हा मला कळलं की माझं ऑफिस तिच्या कॉलेजच्या फक्त 2 स्टेशन पुढे होतं. आमचा रस्ता एकच होता. मला त्या दिवशी तिचा फोन नंबर मिळाला. तुला काय सांगू, इतका खुश होतो मी त्या दिवशी, खूप म्हणजे खूप. आम्ही हळूहळू मॅसेजवर बोलू लागलो. हळूहळू एकमेकांना सगळं शेअर करू लागलो. मॅसेज करून कॉल वेळ मिळेल तसं ती माझ्यासोबत बोलू लागली. मी आठवड्यातून 2 वेळा तिला कॉलेजला सोडू लागलो. तिचा मी बेस्ट फ्रेंड झालो आणि माझ्यासाठी ती माझं आयुष्य. खूप काळजी घ्यायचो आम्ही एकमेकांची. तिचा सागरसोबत आता काही संबंध उरला नव्हता, पण माझं नवीन नातं जुळलं होतं तिच्याशी. ती भेटली की दिवस अगदी फुलपाखरासारखा जायचा. तिच्यासोबत बोललो की जेवण खाण्याचं काही भान राहत नसायचं. तिला ना खूप शिकायचं होतं, मोठं नाव करायचं होतं. मलाही ती कॉलेज सुरू कर, पुन्हा शिक्षण पूर्ण कर सतत सांगायची. मी हे सोडून सगळं तिचं ऐकायचो. मी कितीही मोठी झाली, शिकली तरी मला कधीच अंतर देणार नव्हती, इतका माझा तिच्यावर विश्वास होता. कारण तीही माझा एकही शब्द खाली पडू देत नसायची. तिच्यासोबत राहून तिच्या प्रेमात अकांत बुडालो होतो मी. आणि तिच्या ही मनात प्रेमाचं अंकुर फुटलं होतं. तिच्या डोळ्यातून हे स्पष्ट दिसत होतं, पण पुढाकार घेणार नव्हती.
एक दिवस मी तिच्यासोबत तिच्या कॉलेजला गेलो होतो. माझ्यासाठी तिने 1-2 तास बुडवले. खूप गप्पाही मारल्या. समोरासमोर बसून ती माझ्या डोळ्यात डोळे टाकून बोलत होती. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी आदर, प्रेम मला स्पष्ट दिसायचा आणि माझ्या डोळ्यात त्या दिवशी तिच्यासाठी प्रेम दिसू नये म्हणून मी नजर चोरून बोलत होतो. मीच हे गालातल्या गालात, तिचं ते गालातल्या गालात हसणं, ओठाच्या हळूवार हालचाली नजर चोरून मला वेड लावून गेलं होतं. खूप गोड आहे ग ती. त्या दिवशी पहिल्यांदाच आम्ही असा एकटा म्हणजे सोबत वेळ घालवला होता. घरी आलो, गड जिंकल्यासारखं जाणवत होतं. खूप खुश होतो. तिचं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष होतं. ते झालं की मी तिला लग्नाची मागणी घालणार होतो आणि तीही हो म्हणणार होती. मला पूर्ण खात्री होती. आम्ही दोघेही आमच्याच विश्वात रमून गेलो होतो. खूप स्वप्ने पाहिली होती मी तिच्यासोबत. तिच्या मांडीवर डोकं ठेवून भविष्याची स्वप्ने रंगवायची होती. तिचा हात हातात घेऊन आयुष्याची वाट चालायची होती. तिच्या मिठीत शिरून या जगाला विसरून जायचं होतं आणि खूप काही. तिच्यासोबत 4 वर्ष फुलपाखरासारखी गेली. तिचं शिक्षण पूर्ण झालं की मी तिच्या घरी जाणार होतो लग्नाची मागणी घालायला आणि मलाही ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं होतं. सगळं सुरळीत चालत होतं. पण अचानक आईने एक दिवस माझ्या घरात लग्नाचा विषय काढला आणि माझ्यासाठी मुलगी पसंत केली असं सांगून. बाबांचं पण तेच मत होतं. मी हादरून गेलो होतो. उभ्या आयुष्यात मी आईबाबांच्या मनाविरुद्ध काहीच केलं नव्हतं. माझ्यासाठी आईबाबा मारवाला हसत हसत स्वीकारतील असं मी गृहीत धरून चाललो होतो. मी खूप घाबरलो होतो त्यावेळेस. एकतर आईबाबांनी ठरवून टाकलं होतं सगळं. तूही तुझ्या घरीही बोलून झालं होतं. मला कचाट्यात सापडलं होतं. मी ओळखत होतो ग तुला, पण ओळखी व्यतिरिक्त काहीच भावना नव्हती. आईला साखरपुडा करून घ्यायचा होता. मला मुलगी पसंत आहे की नाही तिने विचारलंच नाही. बाबांनी विचारलं, चालेल ना वृंदा बायको म्हणून? मी काहीच बोललो नाही. हो की नाही, काहीच नाही. हिंमतच झाली नाही. नक्की काय आड येते माहीत नाही. मी नेहमी ते बोलतील तेच करत आलो होतो. त्यांना नाही बोलायची हिंमत झालीच नाही माझी. मी खूप घाबरलो होतो. काही निर्णय घेता येत नव्हता. तिचे मॅसेज, कॉल आले की मी 4-5 दिवस खूप टेन्शनमध्ये तिच्यासोबत एकही शब्द बोललो नाही. बाबांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण नाहीच झाली हिंमत. आम्ही शब्द दिलाय आणि तसाही माझा सारंग आमच्या शब्दाबाहेर नाही. जगात अशक्य शक्य होईल पण सारंग आमचा शब्द पाडू देणार नाही. आईचे शब्द नुसते कानात घुमत होते. 5-6 दिवस मी तिच्यासोबत काहीच बोललो नव्हतो आणि एका आठवड्याने तिनेही कॉल करणं बंद केलं. तिलाही खूप राग आला असावा माझ्या वागण्याचा. मी मुलगा असूनही माझं प्रेम मिळवायला असमर्थ होतो. मला माहीत नव्हतं नक्की काय आड येत होतं. आईबाबासोबत तिच्याविषयी बोलायला आणि सगळ्यात मूर्खपणा म्हणजे मी तिच्यासोबत हे जे घरी घडत होतं त्याविषयी बोलायचं टाळलं. खूप हिंमत करून आईजवळ विषय घेतला. खूप समजवलं तिला माझं किती प्रेम आहे. केव्हापासून ओळखतो सगळं. ती किती चांगली आहे. तिच्या घरचे किती चांगले आहेत. खूप म्हणजे खूप समजवलं पण आई काही ऐकली नाही ग. म्हणाली, बिगर जातीवाली पोरगी सून म्हणून मी स्वीकारणार नाही आणि जरी तू माझ्या मनाविरुद्ध केलं तर एकतर मी या घरात राहीन नाहीतर ती. आईचं असं वागणं मला अपेक्षित नव्हतं. ती इतका बाऊ का करते मला कळत नव्हतं. मी पुन्हा 2 दिवसांनी बोललो आईसोबत तर ती म्हणाली, ती या घरात आली तर माझं मेलेलं तोंड बघशील. आता तू ठरव, तुला ती पाहिजे की आई? आणि बाबासोबत बोलला तर माझा निर्णय नाही बदलणार. लोक आमच्या तोंडाला शेण घालतील. तुला काय 2 महिन्याचं प्रेम 2 आठवड्यात विसरता येतं. वृंदासारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही तुला. त्यामुळे फक्त वृंदाचा विचार कर. मी खूप मूर्खासारखं वागलो त्यावेळेस. तिच्यासोबत 20 दिवस बोललोच नाही. तिनेही रागवून कॉल करणं बंद केलं. लोक काय बोलतील ह्या विचाराने आईबाबांनी माझं काय होईल, मला काय वाटत आहे हा विचारही केला नसेल कदाचित. त्यांचं काही चुकलंही नव्हतं. माझंच चुकलं सगळीकडे. मी निर्णय घेतला माझ्या सुखासाठी. मी माझ्या आईच्या जीवाशी खेळू शकलो नाही. तसं काही तिने खरंच केलं असतं तर ना मी आयुष्यभर सुखी राहू शकलो असतो ना मारवा ते गिल्टी करून जगू शकली असती. शेवटी मी आईला सांगितलं, तुला पाहिजे तसं कर पण पुन्हा मरायची भाषा करू नकोस.
ती ऐकेल माझं, जाईल माझ्या आयुष्यातून कायमची. त्या संभाषणापासून आई आणि माझ्यात एक दुरावा निर्माण झाला. तो अजून तसाच आहे, जाणवला असेल तुलाही. आणि आमच्यात जे बोलणं झालं ते सागरला सुद्धा आम्ही कळू दिलं नाही. विषय तिथेच बंद झाला. पुडा झाला. मी स्वतःचं आयुष्य, माझी स्वप्ने स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केली. स्वतः मारवाला सगळं सांगायला गेलो होतो तिच्या घरी. येवना महिना व्हायला आला असेल. आमच्या काही कॉन्टॅक्ट नव्हता. मी गेलो तेव्हा ती एकटीच रूममध्ये पडून होती. मला पाहताच तिने घट्ट मिठी मारली. काय नव्हतं त्या मिठीत. त्याच मिठीत प्राण जावेत असं मला राहून राहून वाटत होतं तेव्हा. तिचे ओघळणारे अश्रू माझ्या पाठीवर ओघळत होते. त्या गरम अश्रूमध्ये पण तिच्या प्रेमाची ऊब मला जाणवत होती. तिचे हात माझ्या पाठीवरून पुरत नव्हते म्हणून नखांनी घट्ट ओढलेला माझा शर्ट, तिच्या हृदयाची धडधड, तिचा ह्या 4 वर्षात प्रथमच होणारा इतका जवळचा स्पर्श, सगळं माझ्या प्रेमासाठी होतं. तिची धडपड मला जाणवत असूनही मी स्वतःला रोखलं. ती माझ्या मिठीतच रडत रडत बोलत होती. आई गेली रे अटॅकने. तुला खूप मिस केलं. मी खूप एकटी पडले होते. पण तू कुठे हरवला होतास काय माहीत. रडून रडून दमले मी. तुझ्या कुशीत येऊन तू थोपटावं असं आईसारखं सतत वाटत होतं रे. बाबा बोलत आहेत आपण इथे नाही राहायचं. त्यांना सतत आईची आठवण इथे सतावते. त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आहे. पण मला नाही जायचं. तुझ्यासाठी थांबायचं आहे. तू बोल ना, मला नको जाऊ. आपण बोलूयात ना बाबासोबत. बोलशील ना तू त्यांच्यासोबत. बोल ना सारंग. मारवा, मी तुला सांगायला आलो आहे की आईबाबांनी माझं लग्न ठरवलं आहे एका मुलीसोबत आणि थोड्याच दिवसात साखरपुडा आहे आमचा. ह्या वाक्यात सरशीत झटका लागावा तसं तिने मला दूर लोटलं त्या मिठीतून आणि तिच्या आयुष्यातून. तिच्या डोळ्यात जे होतं ते शब्दात उतरवणं मला कधीच शक्य होणार नाही. ती गेली तिच्या बाबासोबत आणि तू आलीस माझ्या आयुष्यात. महिन्यात साखरपुडा झाला. मला तिचा विरह सहन होत नव्हता. खूप कोसलं मी स्वतःला. खूप रडलो. हसणं खेळणं सोडून जिवंत पुतळा झालो होतो मी. पण सांगणार तरी कोणाला. माझ्या हातानेच मी सगळं माझ्यावर ओढवून घेतलं होतं. मग काय एक आदर्श नवरा, मुलगा, जबाबदारी, इतकंच आयुष्य स्वतःला शिकवलं आणि शिकलो मुखवटा घेऊन जगायला. खोटं हसता येतं, खोटं रडता येत नाही. ती माझी कोण आहे हे मला नीटसं सांगताही येत नाही. विसरून जावी अशी ती नाहीच ग. पण तुला फसवावं असा मीही नाही. हो ना. मी ते प्रेम मागे टाकलं आहे केव्हाच. तू रागवू किंवा टेन्शन घेऊ नकोस. मी एकनिष्ठ आहे आणि राहील. आणि तिच्यापेक्षा तू काही कमी आहेस किंवा तू कॉम्प्रोमाइज वगैरे आहेस असा चुकूनही विचार करू नकोस. मनापासून प्रेम आहे माझं तुझ्यावर. खरंच प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. तिला भेटायची ओढ लागते पण मला नाही भेटायचं किंवा बोलायचं. पण सांगू, तू आल्यानंतर मी तिचा विचार केव्हाच केला नाही. तुझ्यासोबत मी 7 जन्माचं वचन घेतलं ते मनापासून निभवते आणि निभवेल अगदी आयुष्यभर. तुला सांगणार होतो पण तू समजून घेशील की नाही म्हणून नाही बोललो. माझं तुझ्यावर प्रेम आहे ग. फक्त तिची आठवण आली की त्रास होतो. खूप सगळे मुखवटे तिच्या आठवणीपुढे गळून पडतात आणि माझ्या मूर्खपणामुळे मी तिला गमावून बसलो हे सतत टोचत राहतं मनात. आता सावरले तुझ्यासोबत. तुझ्याशिवाय नको कोणी मला. खरंच विश्वास ठेवशील माझ्यावर. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि खूप रडले. मीच कारण होते कुठेतरी त्याच्या अपूर्ण प्रेम कथेला. तरीही त्याने मला एकदाही जाणवू दिलं नाही आणि आताही तो मलाच समजावत होता. मला खूप वाईट वाटलं आणि स्वतःचा रागही आला की मी अशा माणसावर संशय घेतला. पुन्हा तिची आठवण आली की माझ्यासोबत तिच्या आठवणी शेअर करायच्या हे प्रॉमिस घेऊन आम्ही घरी आलो. तो त्या रात्री खूप सुखाने झोपला. कदाचित मनावरचं मोठं ओझं कमी झाल्यासारखं. मी रात्रभर त्याला पाहत बसले. ती लग्न झालं की कायमची जाणार होती. मला वाटत होतं की सारंगने तिला शेवटचं भेटून यावं म्हणून मी त्याला एकट्याला लग्नाला जायला जा म्हणाले. पण तो हट्टाने मला सोबत घेऊन गेला. अभिमानाने माझी बायको म्हणून ओळख करून दिली तिला. मी तिला हक करून तिच्या भावी आयुष्याबद्दल खूप शुभेच्छा दिल्या आणि मी स्वतः त्याला सांगितलं म्हणून त्याने देखील तिला हक करून शेवटचा निरोप घेतला. 1-2 क्षणांची किंमत सारंगसाठी आणि मारवासाठी काय होती हे त्या दोघांबरोबर मीही जाणून होते. इतकी जवळ असताना देखील त्याने एकदाही मला दुर्लक्षित केलं नाही की माझा हात हातातला सोडला नाही. ती आली आणि गेली पण मला माझा चांगला मित्र देऊन गेली. सारंग आणि माझ्या नात्यात नवीनच गोडवा आलाय. नवरा बायकोसोबत आम्ही बेस्ट फ्रेंड झालो आहोत. तिची आठवण आली की तो तिच्या आठवणी शेअर करतो. म्हणतो आधी रडायचो पण तुझ्यासोबत सोपंच झालंय सगळं. मीही तिला विसरून जा वगैरे सांगत नाही.
मी पात्र आहे त्यापेक्षा 10 पट जास्त प्रेम करतो तो माझ्यावर. अजून काय हवं आहे? आणि जिच्या वाट्याचं होतं ते पूर्ण प्रेम त्याने माझ्या ओटीत ओतलं आहे. मग तिच्या आठवणींनाही जागा देऊ नये इतकी कृतज्ञ मी कशी वागू शकते? आणि मी तिला मनापासून स्वीकारली आहे. आणि मी न रागावता न लाजता सांगेल की हो, ती माझ्या नवऱ्याची मैत्रीण आहे. कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.